नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 14 जून 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, राज्यातील तूर बाजारभाव बघता सर्वीकडे तूर बाजारभाव प्रचंड दबावात बघायला मिळालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर. या ठिकाणी काल तुरीची आवक आलेली होती 46 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,500 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,250 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा. 17 क्विंटल तूर आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,500, सर्वसाधारण दर 5,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी. या ठिकाणी तुरीची 152 क्विंटल आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,995 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर. 27 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,236 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,951 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. 1425 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती काल. कमीत कमी दर 5,795 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,225 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार. 95 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,190 रुपये, जास्तीत जास्त दर 6,450, सर्वसाधारण दर 6,290. त्यानंतर बाजार समिती देवणी. 8 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,425 रुपये, जास्तीत जास्त दर 6,460, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,442 रुपये. त्यानंतर बाजार समिती मुरुम. 457 क्विंटल गज्जर तुरीची आवक. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,300, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,166 रुपये. त्यानंतर बाजार समिती मित्रांनो लातूर. या ठिकाणी आवक देखील जबरदस्त होती. 1,500 क्विंटलच्या जवळपास. कमीत कमी दर निघालेले आहे 6,150, सर्वसाधारण दर 6,400 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये. या ठिकाणी देखील मित्रांनो 300 ते 400 रुपयांची घट तूर बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चिखली. 95 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,201, सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. 1,047 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,841 रुपये, सर्वसाधारण दर 6,300, तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. 318 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,250 रुपये, जास्तीत जास्त दर 6,430, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,340. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल. 1,021 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,200, जास्तीत जास्त दर 6,700 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,568 रुपये. त्यानंतर बाजार समिती वाशिम. 900 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,870 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500, तर सर्वसाधारण दर 6,200. त्यानंतर वाशिम अनसिंग. 60 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,750 रुपये, जास्तीत जास्त दर 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,800 रुपये. त्यानंतर अमळनेर तूर लाल. 30 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,300 रुपये, तर सर्वसाधारण दर 5,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून पाचोरा. 100 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती मित्रांनो काल. कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,035 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,711 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका. 71 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,200, तर सर्वसाधारण दर 5,900. त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा. 42 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,650 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,425 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला. 600 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 6,305 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,480, सर्वसाधारण दर 6,395. त्यानंतर जळगाव जामोद असलगाव. 90 क्विंटल लाल तूर आवक. कमीत कमी दर 6,400,
सर्वसाधारण दर 6,600 तर जास्तीत जास्त दर 6,800. त्यानंतर दिग्रस यवतमाळ 42 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,560. तर सर्वसाधारण दर होते 6,410. त्यानंतर मेहकर 370 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,200. तर सर्वसाधारण दर 6,000. त्यानंतर नांदगाव 18 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती, कमीत कमी दर 3,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,157 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणचे 6,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी 80 क्विंटल लाल तूर आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणचे 6,450. तर सर्वसाधारण दर 6,225. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राजुरा तूर लाल 20 क्विंटलची तूर आवक, कमीत कमी दर 5,580 रुपये, जास्तीत जास्त दर 5,580, सर्वसाधारण दर सुद्धा 5,580. त्यानंतर आष्टी जिल्हा वर्धा 20 क्विंटल तूर आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,300, सर्वसाधारण दर 6,175. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल 180 क्विंटल आवक आलेली होती, कमीत कमी दर 5,670 रुपये, जास्तीत जास्त दर 6,185, तर सर्वसाधारण दर 5,950. त्यानंतर घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ तूर लोकल आवक आलेली होती 40 क्विंटलची, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,350, सर्वसाधारण दर 6,150. त्यानंतर बाजार समिती आहे आर्नी 615 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,175, तर सर्वसाधारण दर 6,000. त्यानंतर सिंधी सेलू 235 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,150, जास्तीत जास्त दर 6,365 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,275 रुपये. तर मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी देखील जबरदस्त तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली आहे. 6,365 रुपये उच्चांकी दर कालचा होता, तर मागच्या 2 आठवड्यापूर्वी जवळपास 7,000 ते 7,100 रुपयापर्यंत या ठिकाणचे तूर बाजारभाव होते मित्रांनो. त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी 88 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,351, तर सर्वसाधारण दर 6,251. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी 1,241 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,200, तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे औराद शहाजनी तूर पांढरी 141 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,201 रुपये, जास्तीत जास्त दर 6,551, तर सर्वसाधारण दर 6,376 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करमाळा तूर पांढरी 14 क्विंटलची तूर आवक, कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,100, तर सर्वसाधारण दर 5,800. त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूर पांढरी या ठिकाणी 25 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,200 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,251 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाचे अपडेट. मित्रांनो तूर बाजार भावात प्रचंड दबाव बघायला मिळत असून बऱ्याचशा शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान, आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे. 6,000 ते 6,500 रुपयापर्यंत सध्या राज्यातील तूर बाजारभाव येताना बघायला मिळत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.